अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी स्वरांजली. तर आज आपण चाललो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. घरातली सगळं कामं आवरून मी माझ्या लेकीला घेऊन आली आहे स्वामींच्या दर्शनासाठी. तर स्वामींचं दर्शन आता आपण सगळे मिळून घेऊयात. स्वामींचा प्रवास करताना मन खूप आनंदित होतं. तर फायनली आपण स्वामींच्या मठामध्ये येऊन पोचलेलो आहोत. स्वामींचा परिसरात खूप शांतता आहे. त्यानंतर परिसर खूप हिरवागार आहे. मठात आल्यानंतर सर्वप्रथम माझ्या लेकीनं विठुरायाचं दर्शन घेतलं. विठुरायाचं आणि माता रुक्मिणीला दर्शन घेतल्यानंतर फुलं वाहिली. त्यानंतर हे छोटंसं मंदिर तिला खूप आवडलं. त्यानंतर ती आतमध्ये गेली. परिसरातील शांतता तिला खूप आवडली. त्यानंतर तिनं काय केलं, स्टेप बाय स्टेप प्रत्येकाची पूजा करत करत ती आतमध्ये गेली. आतमंदिरात गेल्यानंतर तिनं सर्वप्रथम स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. नंतर विठुरायाचं, नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. सगळीकडं फुलं वाहिली. स्वामींनी त्यांची सेवा करण्याची जी बुद्धी माझ्या लेकीला दिली त्याबद्दल मी स्वामींचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि स्वामींना सदैव एकच प्रार्थना करते की स्वामीराया, माझ्या लेकीवर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. त्यानंतर तिनं स्वामींना फुलं वाहिली, नारळ वाहिला. त्यानंतर दर्शन घेतलं स्वामींचं. मनोभावे स्वामींना प्रार्थना केली की देवा, मला अभ्यासात चांगली बुद्धी दे आणि तुम्ही सदैव सोबत राहा. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तिनं एक जपमाळ केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप गेला. परिसरात लावलेले गजानन महाराजांचे आणि महाराज शंकरांचा जी फोटो आहेत त्याचं पण तिनं दर्शन घेतलं. जपमाळ झाल्यानंतर जपमाळ तिनं परत जागेवर ठेवली. त्यानंतर चंदनाचा टिळा आपल्या मस्तकी लावला. शीतल असं चंदन बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. स्वामींचं दर्शन झालं, जपमाळ झाली. त्यानंतर त्रिवार स्वामींना मुजरा पण केला. स्वामींचं व्यवस्थित दर्शन झालं. मन खूप आनंदित झालं. स्वामींच्या मंदिराला, मठाला प्रदक्षिणा घालून आम्ही बाहेर पडलो. परिसरातील स्वच्छता खरंच खूप पाहण्यासारखी आणि चांगली होती. परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर होता. त्यानंतर तिनं महादेवाचं दर्शन घेतलं. तिथं देखील महादेवाच्या मूर्तीला तिनं वाकून नमस्कार केला. तिचा हा अध्यात्माविषयीचा ओढा पाहून मला खरंच खूप चांगलं वाटलं. परिसरात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला प्राजक्ताचं एक मोठं झाड दिसतं. त्याच्या भोवती केलेला हा गोल ओटा तर तिला फारच आवडतो. पुढं गेल्यानंतर तिनं गाईचं आणि वासराचं दर्शन घेतलं. गाई आणि वासरू हा त्याचा सगळ्यात आवडतीचा पॉईंट. त्यांचं वारंवार दर्शन तिनं घेतलं. त्यानंतर ती पुढं येऊन औदुंबराच्या झाडाचं दर्शन घेण्यासाठी आली. पण त्याचं छोटंसं गेट उघडताना तिच्या हातातून गेटची कडीच निघाली. पण तिनं ती कडी पुन्हा व्यवस्थित लावली. दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेतलं, फुलं वाहिली आणि मनोभावे दर्शन घेतलं. दत्तगुरूंच्या तिथं दिवा लावण्यासाठी अतिशय सुंदर असं एक मॉडेल ठेवलेलं होतं. ते देखील तिनं पाहिलं. परिसरात असणारा आम्ही स्वामी भक्त हा सेल्फी पॉईंटला पण तिनं छान छान असे सेल्फी घेतले. त्यानंतर परिसरातल्या वेगवेगळ्या ओट्यांवर बसून वेगवेगळ्या पोज देऊन तिने छान फोटो काढले. परिसर पाहून तिला खरंच खूप आनंद झाला. माझी एवढीशी लेक स्वामींची सेवक आहे यातच मला खूप मोठा आनंद वाटतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे तिचा शेवटचा आणि सगळ्यात आवडता पॉईंट कोणता, तर तिची पांढरी शुभ्र गाई आणि तिचं छोटंसं ते वासरू. त्या दोघांना पण तिनं हात लावला.
त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि खूप जास्त त्यांना प्रेम केलं. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.